बरं दूध घ्या आधी दूध घ्या आणि हे घ्या बटर घ्या काय बोला तो काय पडला हा व्हिडिओ होतो देव देव करायचं बी सोपे नाही वातावरण चेंज आहे ना हो ये ना चल चल याच्यात काढे टाकी ना थोडं काढून इकडे बघ तू माग अजून पलीकडे तुला येते गाडी थोडा का वैसे दीदी कुठे गेली दीदीला घेऊन यायचं तिकडं एकटीच गेली पळा लवकर हा 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 असते हा आणि तो डॉक्टर तिथं होता सुद्धा माहिती का त्यांच्या घरवर तो डॉक्टर काय झालंय जास्त बोलता येत नाही पुन्हा काल नाका वाटत कॅमेरे टाकले होते आतमध्ये चेक केलं तर थोडा कशाला सूज आहे तर होईल नीट जास्त काय करतात बोलायचंच नाही आपल्याला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर चला बघा आज चाललेला आहे आंबट चपातीचा बेत
मस्त असा आमरस झालेला आहे छान. आणि आता थोडा वेळ जेवायला टाइम आहे तोपर्यंत त्याला फ्रीज मध्ये ठेवते म्हणजे जरासं जेवताना थंडगार लागेल आहे ना मस्त. त्यामुळे आता ठेवून घेते फ्रीज मध्ये ठेवून घेतलाय. आता जेवताना काढू तोपर्यंत काम आवरून घेते आहे की नाही बाहेरचं. का 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 हा उन्हाचा दम निघा ना ऊन लागत आहे. ऊन चिकार पडलंय आणि उन्हाचं आनंदी थोडे खेळती. बघा आपल्या शेळीचे 3 करडे आहेत. तर हे 3 करडे इथं 20,000च्या शेळीचे आणले होते. हेळीव टाकला होता. ते 3 करडे सरत आहेत. घासाला पाणी देणं चालू आहे. आवाज क्लिअर येत नसेल. पाणी चालू आहे घासाला. थोडा थोडा घास आहे शेळ्यांना खाण्यासाठी. लाईट गेली काय की लाईट कडं बांधायचं घरी गेल्यावर माग यायला लागलीत. हा बांधून टाका आता कशाला आणता येड्याम करीत येत. तब्येतीच्या मनानं आपल्या गावाकडे एवढं ऊन आहे भरपूर ऊन आहे. बद्रीनाथला गेलो एवढा बर्फ पाणी सुद्धा बर्फासारखं. त्यामुळं वातावरण चेंज होत येईल. बद्रीनाथला गेलो तर 2 रात्री 1 दिवस झोपून होतो बर्फामुळं थंडीमुळं. गावाकडं आलोय तर दुपारी एवढं चिकार ऊन सांगायचंच नाही. आता कूलरपाशी जाऊन झोपायचं. त्याने गारठ्यामुळं आणि त्याच्यामुळं जाम झाले. जास्त बोलता येत नाही. रानात आहे बसण्यापेक्षा थोडं पाणी द्यावा. तर मोटर बोर चालू केला तर लाईट गेली आत्ता. तर सध्याला काय होतं रानात देतोय पाणी. तर आपलं थोडंसं घासाला मिरची आणि काही वांगी नंतर लिंबोणीला थोडं पाणी द्यावं लागेल. लिंबोणी गेल्याच्या नंतर लक्ष नाही. आता आपण बी नसल्यावर थोडे झाडं काय होते सुकायला लागले होते. तर बघा असं झालंय. तर ते देवावरून आल्यापासून त्यांची तब्येत काही बरोबर नाहीये. त्याच्यामुळं मी म्हणजे काढते व्हिडिओ. तर त्यांना म्हणजे ते खोकल्याने त्याने असं त्यांना जास्त बोलता काही येत नाही. त्याच्यामुळं त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळं आणि त्याच्यात म्हणजे आता काय झालंय आता थोड्या वेळापूर्वी दादूला पण बरं नाही आहे. कारण दादूला पण काय झालं काय माहिती त्याला पण असं ऊन आहे जास्त त्याच्यामुळे उलट्या ती व्हायला लागल्या. त्यामुळे आता काय पटकन ह्यांना दोघांना पण दवाखान्यात पाठवते. म्हणजे दोघं एकदा दवाखान्यातून आले ना म्हणजे जरा हे होईल. नाही तर रात्रीचं दादूला जास्त ताण येईल. त्याच्यामुळे दादू पण आता हॉस्पिटलला चाललाय. थोडेसे काही लिंब काढले होते ते पण तुम्हाला दाखवते. कारण ते लिंब पण घेऊन जायचं आहे आरतीवर. आणि लिंब घेऊन आरतीवर देऊन आणि त्याच्यानंतर मग ते जाणार हॉस्पिटलला दोघंजण. तर चला. तर काय आहे माझ्या चिटकूचं दुखत आहे. आणि माझ्या चिटकूचं दुखत असलं का आम्हाला करमत नाही. माझं बेबोट कसं ना चल इकडं मग. तरी माझ्या चिटकूले माझ्या चिटकूचं दुखत आहे. काय झालंय बाबू हां लय बोलत असतं व्हिडिओमध्ये पण आता त्याला बोलताच आहे नाही. म्हणजे बोलायला काय नाही पण बाईला माझ्या सर्दी नाही ताप आली आहे ना ग पहिलं. उंच्या दवाखान्यात उठा चला उठ सोनू पादी एक गोड चल मला इकडून दे ह्या गालाची. ह्या गालाला घे ना आपल्या बाई ना म्हणजे बायचं दुखत असलं का काही समजत नाही. चला उठा चला. आता ह्यांना पप्पा बरोबर याला लावते हॉस्पिटलला म्हणजे बाबूला.
म्हणजे सोनू लगो. तर चला दादू आता हॉस्पिटलहून येईल. डॉक्टरला सांगा मला ताप येते म्हणावा आणि माझी उलटी होती है ना, एवढंच ना. याच्यात चाललेले आहेत लिंब आणि म्हणजे ह्याला दादूला काय झाले ताप आले त्याच्यामुळे त्याला चाललंय हॉस्पिटलला. लिंब घाला मग पुढं हॉस्पिटलला घेऊन जा. त्यांना बोलता येईल. चला आता हे लिंब घालायचे तर ह्याला आडतीवर आणि तिथून पुढं दादूला हॉस्पिटलला घेऊन जायचंय. कारण थोडीशी ताप आल्यामुळं त्याला दवाखान्यात न्यावंच लागेल. कारण संध्याकाळचं काय होतं रात्रीचं जास्ती होतं त्याच्यामुळं लगेच नेलेलं बरं. दमणी जा ना दमणी. या दादू बाय. दादू आनंदी असतो ना किती बोलतो माहिती ना व्हिडिओमध्ये हॅलो बच्चो म्हणत असतो. पण आज हॅलो बच्चो नाही काहीच नाही. आज त्याचंच हे झालंय. तर चला मस्त असं वातावरण पण झालंय पावसाचं. पण पाऊस काय येत नाही आहे कारण पावसाचे दिवस आहेत. पण पाऊसच नाही. एक पाऊस झाला त्याच्यानंतर पाऊसच नाही गावाकडं. तर चला बाय. दम्मान जा. त्यांना बोलता नाही येत काय आहे देवाला गेल्यामुळे त्यांची अशी परिस्थिती आली आहे. बोलता येतं असं नाही आहे बोलता येत नाही आहे पण बोलल्याच्या नंतर खोकल्याची उबळ येते म्हणून त्यांना थोडंसं आम्ही जास्त बोलूनच देत नाही. चला